रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर. आता मिळणार 10 वस्तू मोफत आणि 10,000 रुपयांची आर्थिक मदत. ह्या 3 गोष्टी करा आणि पैसे थेट खात्यात. देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अन्न सुरक्षा आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी रेशन कार्ड योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारच्या नव्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना 10 प्रकारच्या अन्नधान्य वस्तू मोफत मिळणार असून त्यासोबतच 10,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रेशन कार्ड धारक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढती महागाई, घरगुती खर्च आणि रोजगाराच्या समस्या लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गरीब कुटुंबांना मोठा दिलासा. गेल्या काही वर्षांपासून महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अन्नधान्य, इंधन, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे सामान्य कुटुंबांच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. नवीन योजनेनुसार पात्र रेशन कार्ड धारकांना दरमहा काही महत्त्वाच्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. या वस्तूंमुळे कुटुंबाचा अन्न खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. या 10 वस्तू मिळणार मोफत. नवीन योजनेअंतर्गत रेशन दुकानातून खालील 10 वस्तू मोफत किंवा अत्यंत कमी दरात मिळण्याची शक्यता आहे. तांदूळ, गहू, तूर डाळ, साखर, मीठ, खाद्यतेल, हरभरा, मटकी किंवा इतर कडधान्य, रवा किंवा गव्हाचे पीठ, मसाल्याचे काही प्रकार. या वस्तूंचा थेट फायदा गरीब आणि गरजू कुटुंबांना होणार आहे. अनेक कुटुंबांचे मासिक अन्न खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. 10,000 रुपये मिळण्याची योजना. अन्नधान्याबरोबरच काही लाभार्थ्यांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना देखील चर्चेत आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे गरजू कुटुंबांना घरगुती खर्च, शिक्षण, आरोग्य किंवा इतर गरजांसाठी आर्थिक आधार मिळू शकतो. सरकारची योजना अशी आहे की रेशन कार्ड धारकांचे बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक करून थेट पैसे खात्यात जमा केले जातील. पैसे मिळवण्यासाठी या 3 गोष्टी करा. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील 3 महत्त्वाच्या गोष्टी लगेच पूर्ण करणे आवश्यक आहे. 1. रेशन कार्ड आधारशी लिंक करा. सरकारने अनेक योजनांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. यासाठी जवळच्या रेशन दुकानात किंवा सरकारी सेवा केंद्रात जाऊन आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करावी. 2. बँक खाते रेशन कार्डशी जोडणे. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे तुमचे बँक खाते सक्रिय असणे आणि ते रेशन कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर खाते जोडलेले नसेल तर बँकेत जाऊन किंवा सेवा केंद्रात जाऊन ते लगेच लिंक करून घ्यावे. 3. ई-केवायसी पूर्ण करे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे लोकांना रेशन मिळण्यात अडचणी येतात. जवळच्या रेशन दुकानात किंवा सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन अंगठा लावून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. सरकारचे उद्दिष्ट काय? सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे. कोरोना काळानंतर अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अजूनही स्थिर झालेली नाही. त्यामुळे अशा योजनांमुळे समाजातील दुर्बल घटकांना मोठी मदत मिळते. अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो लोकांना फायदा होतो. रेशन कार्ड योजना ही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक मानली जाते. कोणाला मिळणार लाभ? या योजनेचा लाभ प्रामुख्याने खालील प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना मिळण्याची शक्यता आहे. अंत्योदय अन्न योजना कार्डधारक, प्राधान्य कुटुंब कार्डधारक, गरीब रेषेखालील कुटुंबे. ज्यांचे रेशन कार्ड वैध आहे आणि सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत अशा कुटुंबांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. लोकांनी काय काळजी घ्यावी? अशा योजनांबाबत अनेकदा सोशल मीडियावर चुकीची माहिती देखील पसरते. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा रेशन दुकानातूनच योग्य माहिती घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींना पैसे देऊ नयेत किंवा कागदपत्रे देताना काळजी घ्यावी. रेशन कार्ड धारकांसाठी मोठी संधी. जर सरकारकडून ही योजना पूर्णपणे लागू झाली तर राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी लगेच आपली कागदपत्रे तपासून घ्यावीत आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. निष्कर्ष: रेशन कार्ड धारकांसाठी मोफत 10 वस्तू आणि 10,000 रुपयांची आर्थिक मदत ही बातमी अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरू शकते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक, बँक खाते लिंक आणि ई-केवायसी ह्या 3 गोष्टी वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही संधी दवडू नका आणि आवश्यक प्रक्रिया त्वरित पूर्ण करा.